Hello friends, myself Tejasvi Bhuingde, Assistant Teacher, Bhogavati Mahavidyalay, Kurukli. Today we will see the next point, polar coordinates. The Cartesian coordinates already झालेले आहेत. Cartesian coordinate system माहिती आहे. आज आपण एक नवीन कोऑर्डिनेट सिस्टीम घेणार आहोत ज्याला म्हटलं जातं पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम. आता या सिस्टीममध्ये मी इथे एक डायग्राम घेतलेली आहे. तर वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत त्या आपण चेक करूयात. फर्स्ट वन, पोल. Let O be a fixed point in the plane, then O is called pole. जसं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये ओरिजिन आपण घेत होतो एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, दोन ॲक्सिस जिथे इंटरसेक्ट होत होते तिथं आपण ओरिजिन असं म्हणत होतो. सेम तसंच इथं पोलार कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एक फिक्स्ड पॉईंट असेल ज्याला आपण पोल असं म्हणणार आहोत. डायग्राममध्ये ओ हा पोल असेल. देन पोलार ॲक्सिस. पोलार ॲक्सिस मीन्स OX be a fixed ray in the plane, then OX is called polar axis. जसं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस दोन ॲक्सिस असतात जे ओरिजिनमध्ये इंटरसेक्ट होतात. सेम तसंच इथं पोलार कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये फक्त एकच ॲक्सिस असणार आहे जो की इथं डायग्राममध्ये OX घेतलेला आहे. ह्याला पोलार ॲक्सिस असं म्हटलं जाईल. आता इथे डायग्राममध्ये मी ह्या पोलार कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये P हा एक पॉईंट कन्सिडर केलेला आहे. आता P हा पॉईंट कन्सिडर करताना कसं घेतलेलं आहे, पोलपासून पी या पॉईंटचं डिस्टन्स असेल आर आणि ओ पी आणि पोलार ॲक्सिस यांच्यामधला अँगल असेल थीटा. या पद्धतीने पी हा पॉईंट कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर मी नेक्स्ट डेफिनेशन घेते, रेडियस वेक्टर. नाव रेडियस वेक्टर मीन्स लेट लेंथ ओ पी इक्वल टू आर, देन आर इज कॉल्ड रेडियस वेक्टर ऑफ पॉईंट पी. पी हा कोणताही एक प्लेनमध्ये पॉईंट कन्सिडर केला तर पी या पॉईंटचं ओरिजिनपासून असणारं डिस्टन्स जे की आपण इथं आर कन्सिडर केलेलं आहे यालाच रेडियस वेक्टर असं म्हणायचं आहे. द नेक्स्ट डेफिनेशन, वेक्टोरियल अँगल. लेट मेजरमेंट ऑफ अँगल एक्स ओ पी इक्वल टू थीटा, देन थीटा इज कॉल्ड वेक्टोरियल अँगल ऑफ पॉईंट पी. म्हणजेच पी या पॉईंटने पोलार ॲक्सिसशी जो अँगल केलेला आहे, इथं डायग्राममध्ये मी थीटा घेतलेला आहे, या अँगललाच वेक्टोरियल अँगल असं कन्सिडर करायचं आहे. ऑब्व्हियसली थीटा इज ऑलवेज इन बिटवीन 0 अँड 2 पाय. थीटाची व्हॅल्यू मिनिमम 0 असेल, मॅक्झिमम 2 पाय असेल. ही वेक्टोरियल अँगलसाठी कंडिशन असणार आहे. नाव नेक्स्ट वन, पोलार कोऑर्डिनेट्स. तर पोलार कोऑर्डिनेट्स कसे घ्यायचे आहेत, दी ऑर्डर्ड पेअर आर थीटा डिटरमाइन्स दी पोझिशन ऑफ पी इन द प्लेन, देन दे आर कॉल्ड द पोलार कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी. म्हणजेच काय, इथं आपण पी ह्या पॉईंटची पोझिशन घेण्यासाठी एकतर ओरिजिनपासून पी या पॉईंटचं डिस्टन्स घेतलं आर आणि पी या पॉईंटने पोलार ॲक्सिसशी केलेला अँगल थीटा कन्सिडर केला. आता हे दोन्ही व्हॅल्यू आपण ऑर्डर्ड पेअरच्या फॉर्ममध्ये म्हणजे सिक्वेन्सली पहिल्यांदा आर म्हणजेच डिस्टन्स कन्सिडर करायचं आहे आणि सेकंडली अँगल, ही जी काय आपण ऑर्डर्ड पेअर घेतो यालाच पोलार कोऑर्डिनेट्स म्हटलं जातं, पोलार कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी. नो पोल हॅज नो पोलार कोऑर्डिनेट्स. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स 0 0 होते. इथं ओचे पोलार कोऑर्डिनेट्स असं सेपरेट काही घेता येणार नाहीत. नाव नेक्स्ट पॉईंट, रिलेशन बिटवीन दी कार्टेशियन अँड पोलार कोऑर्डिनेट्स. तर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आणि पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम दोन्ही सिस्टीममध्ये आता कोऑर्डिनेट्समध्ये काय रिलेशन आहे हे या पॉईंटमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. इथे मी डायग्राम देखील घेतलेली आहे. डायग्राममध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आणि पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम एकाच वेळेला कन्सिडर केलेली आहे. कशी घेतलेली आहे बघा, लेट ओ बी दी पोल अँड ओ एक्स बी दी पोलार ॲक्सिस ऑफ पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम. पोलार कोऑर्डिनेट सिस्टीमसाठी ओ हा पोल कन्सिडर केलेला आहे आणि ओ एक्स हा पोलार ॲक्सिस कन्सिडर केलेलं आहे. आता कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमसाठी काय घेतलेलं आहे, लेट द लाईन अलॉंग ओ एक्स ॲज द एक्स ॲक्सिस, द लाईन परपेंडिक्युलर टू ओ एक्स इज थ्रू ओ ॲज द वाय ॲक्सिस अँड ओ बी द ओरिजिन ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजेच काय, जिथं आपण पोल कन्सिडर केला होता त्यालाच ओरिजिन कन्सिडर केलेला आहे. ओ एक्स हा जो काय आपण पोलार ॲक्सिस घेतला होता सेम याच ॲक्सिसवर एक्स ॲक्सिस कन्सिडर केलेला आहे आणि पोलार ॲक्सिसला परपेंडिक्युलर असणारी आणि ओमधून जाणारी जी काय लाईन आहे किंवा रे आहे त्याला आपण वाय ॲक्सिस कन्सिडर केलेला आहे. ही असेल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. लेट पी बी एनी पॉईंट इन द प्लेन सच दॅट.
आता पी हा पॉईंट दोन्ही सिस्टीममध्ये आपण कन्सिडर करतोय सच दॅट एक्स वाय अँड आर थिटा विथ दी कार्टेशन अँड पोलार कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी. म्हणजे पी या पॉईंटचे कार्टेशन कोऑर्डिनेट सिस्टीम आणि पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम दोन्हीही कन्सिडर केलेले आहेत. कार्टेशन कोऑर्डिनेट्स असतील एक्स वाय आणि पोलार कोऑर्डिनेट्स असतील आर थिटा. म्हणजेच की ओ पी हे डिस्टन्स आर असेल, अँगल पी ओ एम हा थिटा असणार आहे आणि कार्टेशन कोऑर्डिनेट्स कसे घ्यायचे हे तर आपल्याला माहितीच आहेत. त्यामुळे ती ऑर्डर्ड पेअर मी एक्स वाय कन्सिडर केलेली आहे. हे पीचे कार्टेशन आणि पोलार कोऑर्डिनेट्स झाले. नाऊ बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स वी हॅव. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या डेफिनेशन देखील झालेले आहेत. पर्टिक्युलर राईट अँगल ट्रायंगलमध्ये डेफिनेशन्स माहिती आहेत. बाय युझिंग डेफिनेशन वी गेट साइन थिटा इक्वल टू वाय डिवायडेड बाय आर अँड कॉस थिटा इक्वल टू एक्स डिवायडेड बाय आर. साइन थिटा समोरील बाजू भागिले कर्ण हा तर फॉर्म्युला माहिती आहे. सेम कॉस थिटा इक्वल टू लगतची बाजू भागिले कर्ण. ह्याचा यूज करून इथं साइन थिटा आणि कॉस थिटा या दोन्ही व्हॅल्यू कन्सिडर केलेल्या आहेत. याला मी इक्वेशन नंबर 1 देते. नाउ y इक्वल टू आर साइन थिटा अँड एक्स इक्वल टू आर कॉस थिटा. इक्वेशन 1 मध्ये फक्त आर ची साईड चेंज केली, यामुळे आपल्याला एक्स आणि वाय ह्या दोन्ही व्हॅल्यू मिळतील. y ची व्हॅल्यू मिळेल आर साइन थिटा आणि x ची व्हॅल्यू मिळेल आर कॉस थिटा. हे आपल्याला फर्स्ट रिलेशन मिळेल. या रिलेशनमध्ये जर एखाद्या पॉईंटचे पोलार कोऑर्डिनेट्स दिले असतील तर कार्टेशन कोऑर्डिनेट्स या फॉर्म्युलांच्या सहाय्याने आपल्याला घेता येतील. सिमिलरली फ्रॉम ट्रायंगल पी एम ओ, ट्रायंगल पी एम ओ हा जर राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला तर या राईट अँगल ट्रायंगलमध्ये बाय युझिंग पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरमचा यूज केल्यानंतर इक्वेशन मिळेल आर स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे असेल नेक्स्ट रिलेशन. आणि सेम इक्वेशन 1 वरून आपल्याला घेता येईल. फ्रॉम इक्वेशन 1 टॅन थिटा इक्वल टू वाय डिवायडेड बाय एक्स. टॅन थिटा मीन्स साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. इक्वेशन 1 मधल्या साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू मी पुट करते, त्यामुळे आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू मिळेल वाय डिवायडेड बाय एक्स. ही दोन रिलेशन असणार आहेत. आता ह्या रिलेशनच्या सहाय्याने काय होईल, जर आपल्याला कार्टेशन कोऑर्डिनेट्स दिलेले असतील तर पोलार कोऑर्डिनेट्स ह्या दोन इक्वेशनच्या सहाय्याने आपल्याला मिळून जातील. हे असेल रिलेशन बिटवीन कार्टेशन अँड पोलार कोऑर्डिनेट्स. नाउ वी सी सम एक्झाम्पल्स. फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द कार्टेशन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट हुज पोलार कोऑर्डिनेट्स आर. म्हणजे आपल्याला कार्टेशन कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. पोलार कोऑर्डिनेट्स ऑलरेडी दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल असेल √2 π/4. म्हणजे इथं आरची व्हॅल्यू दिलेली आहे √2 आणि थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे π/4. तर आपल्याला एक्स आणि वाय म्हणजेच कार्टेशन कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. ऑलरेडी फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. अगदी सिम्पल आहे, सोल्युशन घेता येईल. गिवन दॅट, गिवन जे दिलेलं आहे ते घ्यायचं आहे. आर इक्वल टू √2 अँड थिटा इक्वल टू पाय डिवायडेड बाय 4. नाउ वी नो दॅट फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत, ते फॉर्म्युले घ्यायचे आहेत. एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा अँड वाय इक्वल टू आर साइन थिटा. हे दोन फॉर्म्युले असतील. इथं आर आणि थिटाची व्हॅल्यू माहिती आहे, ते मी पुट करते. दरफॉर एक्स इक्वल टू √2 कॉस π/4 मीन्स √2 इंटू कॉस π/4 ची व्हॅल्यू असेल 1 डिवायडेड बाय √2. ती मी ब्रॅकेटमध्ये पुट करते. अगेन √2 गेट कॅन्सल अँड रिमेनिंग पार्ट 1. सिमिलरली वायची व्हॅल्यू घेता येईल सेम याच मेथडने √2 इंटू साइन π/4 आणि साइन π/4 ची व्हॅल्यू असेल 1 डिवायडेड बाय √2. अगेन √2 गेट कॅन्सल अँड वी गेट 1. म्हणजेच इथं एक्सची व्हॅल्यू देखील 1 मिळाली, वायची व्हॅल्यू देखील 1 मिळाली. म्हणजेच द रिक्वायर्ड कार्टेशन कोऑर्डिनेट्स आर 1 1. सिंपल आहेत एक्झाम्पल. हे असेल फर्स्ट एक्झाम्पल. नाउ सेकंड वन, 3 डिवायडेड बाय 4 अँड 3 π/4. तर इथं पण सेम गिवन दॅट आर इक्वल टू 3 डिवायडेड बाय 4 अँड थिटा इक्वल टू 3 π/4. नाउ वी नो दॅट फॉर्म्युले एक्स इक्वल टू आर कॉस थिटा अँड वाय इक्वल टू आर साइन थिटा. तर फर्स्टली मी एक्स घेते. एक्स इक्वल टू आर आणि थिटाची व्हॅल्यू पुट करते. आर असेल 3/4, कॉस थिटाची व्हॅल्यू असेल 3 π/4. तर कॉस 3 π/4 ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावी लागणार आहे. याचं काही डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे. इथं मी अलार्ड अँगल घेते. अलार्ड अँगलचे फॉर्म्युले यूज करता येतील आपल्याला. इथं कॉस 3 π/4. आता 3 π/4चं स्प्लिटिंग घेताना मी असं घेते पाय मायनस π/4. आता स्प्लिट करताना देखील कसं करायचं आहे, जी काही फर्स्ट व्हॅल्यू आहे ती कंपल्सरी ॲक्सिसवरची यावी. मग एक्स ॲक्सिसवर असेल किंवा वाय ॲक्सिसवर असेल. मग रिमेनिंग जे सेकंड नंबर असणार आहे तो नॉन अँगलमधला म्हणजे 45, 30, 60 यापैकी कोणता तरी येईल. इथं मी स्प्लिट करते पाय मायनस π/4. इथं जर तुम्ही क्रॉस
इथे जर तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघितलात तर ब्रॅकेटची व्हॅल्यू ऑब्व्हियसली 3π/4 मिळेल. मी जस्ट स्प्लिट केलेली आहे ती व्हॅल्यू. ओके, नाऊ cos π मायनस π/4. इथं मी अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करते. बाय युझिंग अलाइड अँगल ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल मायनस cos π/4. ब्रॅकेटच्या बाहेर 3/4 ॲज इट इज असेल आणि ब्रॅकेटमध्ये मी अलाइड अँगल यूज केला आहे मायनस cos π/4. तर cos π/4ची व्हॅल्यू मी पुन्हा पुट करते 1/√2. त्यामुळे स्टेप मिळेल आपल्याला 3/4 इंटू मायनस 1/√2. तर ब्रॅकेटच्या बाहेर 3/4 आहे, ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करायचे, त्यामुळे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल मायनस 3/4√2. सिमिलरली वायची व्हॅल्यू घेता येईल. y इक्वल टू 3/4 इंटू साईन 3π/4. इथं पण सेम स्प्लिट करते मी 3π/4 पाय मायनस π/4 मध्ये. साईन आहे त्यामुळं इथं अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करते. बाय युझिंग अलाइड अँगल वी गेट 3/4 इंटू साईन π/4. तर पुन्हा इथे साईन π/4ची व्हॅल्यू 1/√2 येईल आणि आपल्याला फायनली वायची व्हॅल्यू मिळून जाईल 3/4√2. ही एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळाली. हे जस्ट ऑर्डर्ड पेअरच्या फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर आपल्याला रिक्वायर्ड कार्टेशन कोऑर्डिनेट्स मिळतील. दस रिक्वायर्ड कार्टेशन कोऑर्डिनेट्स आर मायनस 3/4√2 and 3/4√2. Now next question number 2. Find the polar coordinates of the point whose Cartesian coordinates are. आता मगाशी जे घेतलं होतं त्याच्या अपोजिट असेल. इथं कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले असतील आणि पोलार कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे असणार आहेत. फर्स्ट एक्झाम्पल √2 म्हणजेच इथं एक्स आणि वाय दोन्ही व्हॅल्यू √2 दिलेले आहेत. आपल्याला आर आणि थीटा फाइंड आउट करायचे. रिलेशन ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. आरची व्हॅल्यू आहे r² इक्वल टू x² प्लस y² आणि थीटा घेण्यासाठी फॉर्म्युला आहे tan थीटा इक्वल टू y/x. दोन्हीचा यूज करून इथं एक्स आणि वाय फाइंड आउट करायचे. सोल्युशन गिवन दॅट x इक्वल टू √2 अँड y इक्वल टू √2. आता इथं जर तुम्ही एक्स आणि वायच्या व्हॅल्यू जर बघितलात तर दोन्हीही पॉझिटिव्ह आहेत आणि 4 क्वाड्रंटमध्ये साइन्स एक्स आणि वायचे कसे आहेत हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत. एक्स आणि वाय दोन्ही पॉझिटिव्ह फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असतात, त्यामुळे इथं येणारा थीटा किंवा जो काही पॉईंट आहे तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल हे तरी लक्षात येतं. त्यामुळे मी इथं मेन्शन करते फ्रॉम गिवन पॉईंट वी ऑब्झर्व दॅट पॉईंट लाईज इन द फर्स्ट क्वाड्रंट. तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉईंट असणार आहे. वी नो दी फॉर्म्युले. फर्स्ट फॉर्म्युला r² इक्वल टू x² प्लस y². एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मी पुट करते. √2² प्लस √2² मीन्स 2 + 2 = 4. देअरफॉर r इक्वल टू ॲक्च्युली इथं आरची व्हॅल्यू +-2 असायला पाहिजे, पण इथं आर घेताना आपण डिस्टन्स घेतलेला आहे. डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम ओरिजिन, डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम पोल. आणि डिस्टन्स कधीही निगेटिव्ह येत नाही, त्यामुळे घेताना फक्त इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेते r इक्वल टू 2. हा आला फर्स्ट कोऑर्डिनेट. नाउ सेकंड कोऑर्डिनेट थीटा. थीटासाठी आपल्याला माहिती आहे tan थीटा इक्वल टू y/x. आणि y आणि एक्सची व्हॅल्यू पुट करते √2/√2 मीन्स 1. tan थीटा इक्वल टू 1. आता थीटा हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ज्या अँगलला टॅनची व्हॅल्यू 1 येते आणि ऑब्व्हियसली हा अँगल फर्स्ट क्वाड्रंटमधला असायला पाहिजे, त्यामुळे हा अँगल आपल्याला डिरेक्टली मिळेल. देअरफॉर थीटा इक्वल टू π/4. आता आलेली आर आणि थीटा ह्या दोन्हीही व्हॅल्यू ऑर्डर्ड पेअरच्या फॉर्ममध्ये लिहायच्या, त्यामुळे आपल्याला रिक्वायर्ड पोलार कोऑर्डिनेट्स मिळतील 2 and π/4. नाउ सेकंड एक्झाम्पल 1 - √3 मीन्स x इक्वल टू 1 and y इक्वल टू -√3. सोल्युशन गिवन दॅट x इक्वल टू 1 and y इक्वल टू -√3. जर तुम्ही पॉईंट ऑब्झर्व केलात तर x पॉझिटिव्ह अँड y निगेटिव्ह आणि अशी कंडिशन फोर्थ क्वाड्रंटमध्ये असते, त्यामुळे इथं मेन्शन करता येईल फ्रॉम गिवन पॉईंट्स वी ऑब्झर्व दॅट पॉईंट लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. आता फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉईंट आहे, जे काय आर डिस्टन्स आहे त्याच्यावर जास्त फरक पडणार नाही, पण जो आपण अँगल थीटा कन्सिडर करणार आहोत हा थीटा ऑब्व्हियसली फोर्थ क्वाड्रंटमधला असणार आहे, म्हणजेच 3π/2 आणि 2π यांच्या दरम्यानचा थीटा येणार आहे. वी नो दॅट फॉर्म्युले r² इक्वल टू x² प्लस y². एक्स आणि वायच्या व्हॅल्यू घेते मी 1² प्लस -√3² मीन्स 1 + 3 इक्वल टू अगेन 4. देअरफॉर r इक्वल टू 2. नाउ थीटा tan थीटा इक्वल टू y/x. y आणि एक्सच्या व्हॅल्यू पुट करते, त्यामुळे मिळेल -√3.
तर √3 म्हणजेच टॅनचा कोणता अँगल येणार आहे, पाय डिवायडेड बाय 3. त्यामुळे मी तर √3च्या ऐवजी टॅन पाय बाय 3 घेते. त्यामुळे आपल्याला इक्वेशन मिळतं टॅन थिटा इक्वल टू मायनस टॅन पाय बाय 3. आता मायनस टॅन पाय बाय 3 आहे, हे फक्त मायनस साईन आपल्याला रिमूव्ह करायचं आहे बाय युझिंग अलाइड अँगल. अलाइड अँगलचे फॉर्म्युले माहिती आहेत, त्यानुसार इथं मायनस टॅन पाय बाय 3 ही पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे बाय युझिंग अलाइड अँगल. टॅन थिटा इक्वल टू टॅन 2 पाय मायनस पाय बाय 3. आता अलाइड अँगलचे फॉर्म्युले जर तुम्हाला माहिती असतील तर त्या फॉर्म्युल्यांचा यूज करून मी टॅन पाय बाय 3च्या बाहेर जे मायनस साईन होतं ते ब्रॅकेटमध्ये ॲडजस्ट केलेलं आहे 2 पाय मायनस पाय बाय 3. 2 पाय मायनस समथिंग आहे म्हणजे ऑब्व्हियसली हा अँगल फोर्थ क्वाड्रंटमधला येणार आहे. इवन अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करतानाच फोर्थ क्वाड्रंटमधला फॉर्म्युला यूज करायचे. त्यामुळे मी तर फॉर्म्युला घेते टॅन 2 पाय मायनस पाय बाय 3 आणि जर हे ब्रॅकेट तुम्ही सॉल्व केलात तर मिळेल व्हॅल्यू टॅन 5 पाय बाय 3. टॅन थिटा इक्वल टू टॅन 5 पाय बाय 3. त्यामुळे इथं थिटाची व्हॅल्यू ऑब्व्हियसली मिळेल 5 पाय बाय 3 आणि 5 पाय बाय 3 हा अँगल ऑब्व्हियसली फोर्थ क्वाड्रंटमधला असेल. त्यामुळे इथं रिक्वायर्ड पेअर, ऑर्डर्ड पेअर किंवा रिक्वायर्ड पोलार कोऑर्डिनेट्स मिळतील 2 अँड 5 पाय बाय 3. असे अजून बरेच एक्झाम्पल्स सॉल्व करता येतील. जस्ट ट्राय इट. थँक्यू.